त्या भगवंताच्या जीवनचरित्राचं काल्याचं कीर्तन ऐकण्यासाठी आपण येतो. पण ह्या भगवंताचा आणि या काकड्याचा लय जवळून संबंध आलेला आहे बरं. ह्या भगवंताचा आणि या कार्तिक मासाचा इतका जवळून संबंध आला. काकडा का करायचा असतो? काकडा का करायचा असतो? शास्त्राने जर तुम्ही पाहिलं तर आषाढी एकादशी त्याला देवशयनी एकादशी म्हणतात. देवशयनी एकादशीला जो चतुर्भुज असणारा नारायण आहे, विष्णू आहे, त्याला आपण श्रीकृष्ण परमात्मा पांडुरंग परमात्मा म्हणतो. तो त्या ठिकाणी निद्रा अवस्थेत जातो, म्हणजे झोपतो. बर किती दिवस झोपतो? 1 तास, 2 तास, 3 तास, 4 महिने झोपतो. किती? 4 महिने. त्याला चातुर्मास असं म्हणतात. आणि त्या चातुर्मासामध्ये तुमच्या आमच्या सारख्या जीवाने भजन, कीर्तन, पूजन, व्रत, अनुष्ठान, जप, तप, दान, धर्म इत्यादी गोष्टी केल्या पाहिजेत. त्या गोष्टी आपण करत नाही किंवा करतो. ह्या 4 महिन्यामध्ये भगवान विष्णूचा निद्रा काळ आहे. आणि बरोबर कार्तिकी एकादशीला त्याला देव उत्थानी एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी असं म्हणतात. त्या दिवशी देव प्रबोधतात, म्हणजे जागे होतात. त्यामुळं चातुर्मासामध्ये भगवंताची साधना केली जाते. पण एका गोष्टीचं जर बारीक चिंतन केलं, साधा आपल्या गावात गणेश उत्सव जरी असला, गणपती बसायचा असले, दिवाळी असली, कोणाचं लग्न असलं, तर त्याची तयारी आपण महिनाभर आधी करतो. त्याची तयारी महिनाभर, मांडव टाका, बॅनर लावा, आमचं करा, तमकं करा, हे करा, ते करा. 1 महिना आधी त्याची तयारी. या ठिकाणी प्रबोधिनी एकादशीला देव जागे होणार आहे. देव जागे होणार आहे. मग देवाला जागे करायचं, तू झोपलाय 4 महिने, एका दिवसाच्या तुमच्या जागे करण्यात तो जागा होईल का? त्याला किमान महिनाभर तरी जागा केलं पाहिजे. मग त्यासाठी काय केलं पाहिजे? उठून